मग ते गावातले पोरं म्हणतात आता कामातून गेलो तसं. आणि थोडं पुरुष मंडळी जरा आपल्याकडे शुद्ध बोलायचं फॅट कमी. हा गेला का नाही अकोट रोड. जरा आपल्याकडे पुरुष वर्गाकडे शुद्ध बोलायचं फॅट कमी. पण यांच्या लाडक्या बहिणीकडे विचार काय आहे. जुन्याच्या म्हातारेस माझा आरोप आहे शिकलेल्या लोकांनी आपल्या मूळ भाषेचं सौंदर्य गमावलं विदर्भाच्या वराडाच्या. माझा आरोप आहे तुमच्यावर. शिकलेल्या लोकांनीच आपल्या मूळ भाषेचं ऐश्वर्य संपवलं. जुन्या म्हाताऱ्या स्त्रिया बघा, आजही आपण हिंगोली तिकडे परभणी परळी परिसरात गेलो की ती त्या जुन्या आज्या गालावरून हात फिरवायच्या, म्हणायच्या आला का बा ये मा ये मा असं म्हणायच्या. त्या बोलण्यात प्रेम होतं. पण आता तर अरे बापरे, 12वीचे पेपर 3 वेळेस देते. तुम्हाला कळते का मी घरी जाऊन येऊ एकदा. 12वीचे पेपर 3 वेळेस देते. पण लग्न होऊन सासरला आली की तिची भाषा, तिला मराठीत विषय 3 वेळेस निघत नाही. पण ती लग्न होऊन सासरला आली की तिची भाषा आहे का मला ना. आता काही कीर्तनात सांगू. मला ना फार कामे आहे, मला ना सुशीला मला फार कामे आहे. बरं काय कामे आहे तुला. बोलता बोलता शुद्ध बोलायला जाते, मला होऊन मुले येते. पितळ उघड पडते. पितळ कसं उघड पडते. मला ना सुमन फार कामे आहे, मला ना सुशीला मला ना फार कामे आहे. काय कामे आहे तुला. मला ना पितळ कसं उघड पडते. मला ना सकाळी 9 वाजता उठून शेतामध्ये जायचं आहे, 11 वाजता वावरातून घरी यायचंय. मग तुला जर वावरातूनच घरी यायचं होतं शेतात जायचं तुला ना का गेला. की विनाकारण शुद्ध बोलायचं फॅड आहे. विनाकारण शुद्ध बोलायचं फॅड आहे. जन्मोजन्मीचे संस्कार आहे. फळाशिवाय हा जीव कुठलंही कार्य करत नाही. साधं उदाहरण आहे. एखाद्या आजीबाईने जर आपल्या नातवाच्या हातावर 10 रुपये टेकवले आणि त्या नातवाला सांगितलं बंड्या 10 रुपये घे, दुकानात जा, ही वस्तू घेऊन ये. तो म्हणतो आई मी दुकानात जातो, आजी मी दुकानात जातो, मला 1 रुपया देशील का. त्या 1 रुपयाला फळ म्हणतात हे त्याला माहित नाही. पण या जीवावर जन्मोजन्मीचे संस्कार झाले. फळाशिवाय हा जीव कोणतेही कार्य करत नाही. तुम्ही म्हणा हो महाराज, तुम्ही जर ऐकत असाल तर सांगतो. मग बाबांची पुण्यतिथी करण्याने तुमचा आमचा काय फायदा आहे. त्याचं उत्तर ज्ञानोबा आहे. ज्या ज्ञानेश्वरी वर प्रवचन बाबांनी केले, ज्ञानेश्वरी वाचली, त्याच ज्ञानेश्वरीचं उत्तर मी तुम्हाला देतो. काय फायदा आहे बाबांची पुण्यतिथी उत्सव करण्याने तुमचा आमचा. ज्ञानोबा म्हणतात तैसे हारपले आपण पेपावे, तै संता ते पाहता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. आपली हरपलेली वस्तू जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर संतांचा उत्सव केला पाहिजे, संतांचा महोत्सव केला पाहिजे. आता तुमचं आमचं हरपलंय काय हेच आपल्याला ऐकताय का तुम्ही. माझे शब्द आपल्या कानापर्यंत येतात का. कृपा करून फक्त मधून कोणी उठून आता विचलित करू नका. बरोबर फार मोठे प्रयास लागतात एखाद्या वक्त्याला श्रोत्याला एकाग्र करताना. फार प्रयास लागतात. आता विचलित करू नका. ऐका, आपली हरपलेली वस्तू जर आपल्याला मिळवायची असेल तर संतांचा उत्सव करावा लागतो, केला पाहिजे. आपलं हरपलंय काय. अरे खरं तर बाबांनीच आपली हरपलेली वस्तू आपल्याला मिळवून दिली. नाही कळालं. माझे गुरुजी वारकरी संप्रदायाचे वैभव गुरुवर्य संत बंडा तात्या महाराज कराडकर एक दृष्टांत नेहमी सांगतात. आपली हरपलेली वस्तू
डाकू टाका टाकायचे. धनाढ्य व्यक्तीचं घर गावातलं पाहायचं, एखाद्या खेड्यापाड्यातलं तिथं चोरी करायची. जुन्या काळात खेड्यापाड्यात जास्त चोऱ्या व्हायच्या. आता वर्तमान खेड्यात चोरी होत नाही. असला तरी तो त्याला आपल्या भाषेत भुरट्या चोर बोलतात. तो तेवढा असू शकतो. मग जुन्या काळामध्ये एक सीसीटीव्ही असायची. एक कोण? एक गुरखा नावाचा व्यक्ती गावावर नेमलेला असायचा. तो गावावर रात्रभर रात्रीच्या वेळेस पहारा द्यायचा, गावाचं रक्षण करायचा. आणि मग त्याला खळ्यावरती ज्वारी गहू काय असेल ते मळलेलं धान्य त्याला भेटत होतं. 18 आरुतेदार आणि 12 बलुतेदारांपैकी एक जाती आहे की गुरख्याची जाती आहे. याला शिपाई वर्तमान काळात तुम्ही सिक्युरिटी असं नाव ठेवतो. असं काहीतरी नाव ठेवलं. आता मला जास्त इंग्रजी कळत नाही, एवढं तर बोलू द्या. ऐका, म्हणजे जुन्या काळात तो रात्रभर पहारा द्यायचा, गावाचं रक्षण करायचा. त्यांना मला स्वयंपाक हाताने करा. कळालं का? म्हणजे काही शब्द कळतात का तुम्हाला? नाही, अकोल्यात असून जर 2G रेंज असेल तर मग काय फायदा? जरा 5G मध्ये राहा. ऐका, ते गावामध्ये गुरखा नेमलेला असायचा. तो गुरखा काय करायचा ते त्याचं वर्णन गुरुवर्य महाराज सांगतात. गुडघ्यापर्यंत धोतर, अंगामध्ये बंडी, डोक्याला पागोट, बलदंड शरीर, दिसायला ओरिजिनल पांढरंगाच्या रंगाचा. नाही कळलं? ओरिजिनल पांढरंगाच्या रंगाचा म्हणजे नांगरलेल्या जमिनीत जर रात्रीच्या वेळेस टाकला ना, हसला तर दात दिसतील, नाही तर दिसणार नाही, अशा रंगाचा. बलदंड शरीर, उंच पुडा, काळा कबिन्न, डोक्याला पागोट, गुडघ्यापर्यंत धोतर, अंगामध्ये बंडी, एका हातात काठी, एका हातात कंदील. आणि रात्रभर तो गावात गस्त घालायचा. आणि त्याच्या मुखातून एक वाक्य निघायचं. काय काय? हा, सगळी जुनी मंडळी बसलेले. त्याच्या मुखातून एक वाक्य निघायचं. जागते रहो, जागते रहो. असंच गाव शांत असायचं. आणि रात्री तो म्हणायचा, रात्र जागते रहो. एका हातात कंदील, एका हातात काठी. जागते रहो. तुम्ही मला गुरख्याच्या वंशातलं समजू नये म्हणजे झालं. जागते रहो. नेमकं त्या गुरुवर्य म्हणतात त्या गुरख्याला व्यसन होतं बिडी पिण्याचं. बिडी पिण्याचं व्यसन होतं. त्याने बंडीमध्ये हात घातला, बिडी काढली, तोंडाला लावली. माझ्याकडे पाहिलं तर तुम्हाला कळेल. त्याने बंडीत हात घातला, बिडी काढली, ती तोंडाला लावली. बोला, हा, तुम्हाला कसं माहित? काही काही बोलणं अभिनयात असलं पाहिजे, ते श्रोत्यांना सहज कळतं. त्याने खिशाला हात लावला. अरे आपल्याकडे मातीच नाही, अंगार डब्बी नाही, काळी पेटी नाही. दोघेसाठी सांगू का? तुम्ही लहान असताना मातीची किंमत 25 पैसे असेल. मी पाहिलेल्या लहानपणी मातीची किंमत 50 पैसे होती ना, आता 1 रुपया झाली. कितीही प्रयास करा, आग लावणाऱ्यांची किंमत फार वाढतच नसते. किती आग लावणाऱ्या लोकांची किंमत वाढणार नाही. भविष्य सुद्धा त्यांच्या जीवनाला आग लावेल. हे ज्यांना कळालं त्यांनाच कळालं. फक्त एक वाक्य लक्षात ठेवा. थोडं इंग्रजी आहे पण बोलतो. वेट अँड वॉच. थोडासा फक्त धीर धरा. सब्र का फल मीठा होता है. काळजी करू नका. सध्या न्यूज ऐकून आलो म्हणून मी तुम्हाला सांगतो. थोडा मी पुढे जात नाही, जास्त वेळ घेणार नाही तुमचा. एका त्या गुडख्याने बंडीमध्ये हात घातला, त्याला मातीच काळी पेटी सापडली नाही. मग रात्रीच्या वेळेला जुन्या काळामध्ये पंखा, फॅन, कूलर नसायचा. लोक दारात झोपायचे. असाच एक याच्या जातीचा दारात झोपलेला. तो व्यक्ती त्याला उठवायला गेला. रामभाऊ, दारात झोपला होता, रामभाऊ उठा. आता एक दिवसभर हरभऱ्याच्या शिपा बदलू हैराण होतो. त्याने त्या रामभाऊला उठवलं. रामभाऊ उठा, रामभाऊ उठा, रामभाऊ उठा. रात्रीच्या 2 वाजता त्याने रामभाऊला उठवलं. माझ्याकडे पाहिलं तर माझं कीर्तन तुम्हाला कळेल. त्याने 2 वाजता रामभाऊला उठवलं. रामभाऊ उठला. रामभाऊ म्हटला, काय काय झालं? काय नाही रामभाऊ, माझ्याकडे एवढी पिढी आहे, ही पिढी पेटवण्याकरता माचीस द्या.
आता रामभाऊला वाटला तो स्वप्नातच आहे का काय. रामभाऊनं चिमटा घेऊन पाहिला, नाही जाग्यावर. परत विचारलं, काय रे? काय नाही रामभाऊ, माझ्याकडे बिडी आहे, बिडी पेटवण्याकरता काळी पेटी मातीच अंगात डब्बी द्या. आत्ता कळेल तुम्हाला मला काय सांगायचंय. त्या गुरख्याच्या तोंडाकडे पाहायचा. ऐकताय ना आपण? रामभाऊ त्या गुरख्याच्या तोंडाकडे पाहायचा आणि त्याच्या हातातल्या कंदिलाकडे पाहायचा. नाही कळालं? रामभाऊ त्या गुरख्याच्या तोंडाकडे पाहायचा आणि त्याच्या हातातल्या कंदिलाकडे पाहायचा. रामभाऊ त्या चालू देऊ का 4 वाजेपर्यंत असं? रामभाऊ त्या गुरख्याच्या तोंडाकडे पाहायचा आणि त्याच्या हातातल्या, तुम्हाला कळालं का मी काही, तुम्हाला काही चहा कॉफी हवी का? मग जरा कळू द्या. रामभाऊ त्या गुरख्याच्या तोंडाकडे पाहायचा आणि त्याच्या हातातल्या कंदिलाकडे पाहायचा. माझा दृष्टांत संपतोय. रामभाऊ म्हटला, भल्या माणसा, तुझ्या जवळच अग्नी आहे, जवळच कंदील आहे, कंदिलाचा काच वर करायचा होता, विडी काय तू पेटून घ्यायचं होतं, मला रात्री का त्रास दिला? माझा दृष्टांत संपला. बाबांची पुण्यतिथी का करावी याचा सिद्धांत सांगतो. आपली हरपलेली वस्तू आपल्याला दौसत नव्हती रे बाबांनो, पण बाबा आल्यामुळे आपल्याला आपलं आत्मस्वरूप आत्मचैतन्य पाहता आलं. कसं सांगतो? गुरख्याच्या जवळच अग्नी आहे, पण जवळ असणाऱ्या अग्नीचं ज्ञान गुरख्याला नाहीये. ते ज्ञान करून घ्यायचं असलं तर कोणीतरी रामभाऊ कसा लागतो, तसं तुमच्या आमच्या जवळच आत्मचैतन्य आहे आणि त्या आत्मचैतन्याचं ज्ञान तुम्हा आम्हाला नाहीये. आणि ते ज्ञान करून देणारे कोण आहे? ते फक्त संत आहे. तेच आपल्याला आपली हरपलेली वस्तू देऊ शकतात. म्हणून संतांची पुण्यतिथी केली तर तुम्हा आम्हाला हा फायदा होतो. हे आपण आपल्याला वेळोवेळी सांगावं बाबांनी. बाबांचे शब्द साधे होते. परवा बाबांचा ग्रंथ वाचण्यात आला. वडील तुबाजी आणि माता कौतिकाबाईच्या उदरातून जन्माला आलेले संत आहे. फार विशेष घराणं नाहीये, फार विशेष घराणं नाहीये, पण पुढे आपल्या सर्व अनुयायांना सांगितलं, बाबांनो, गाडगे बाबांसारखं बाबाचं जीवन आहे. बाबा म्हटले हे खरं तर विद्वान संत आहे, पण किती सहज जगले. बाबा म्हटले, पोरांनो, तुम्हाला दूरचा देव कळण्याआधी जवळचा देव कळाला पाहिजे. एक वेळेस तुम्हाला या जगातला देव पाहता आला पाहिजे. बाबांचे तत्व आहे, सप्तपुऱ्या नाही झाल्या तरी चालतील, चारोधाम नाही झाले तरी चालतील, तुम्हाला 12 ज्योतिर्लिंग करता आले नाही तरी चालतील, पण तुम्ही या समाजातल्या देवाची सेवा कराल तर देव तुम्हाला पलीकडे नाही. आणि मी माझं वाक्य नेहमी सांगत असतो की आपल्याला दूरचा देव कळण्याआधी जवळचा देव कळाला पाहिजे आणि तो जवळचा देव बाबांनी कळून दिला म्हणून पुण्यतिथी उत्सव केला पाहिजे. मी नेहमी सांगतो. काही लोक म्हणतात, महाराज 12 ज्योतिर्लिंग केले, सप्तपुऱ्या केल्या, चारोधाम झाले, काही नाही राहिलं आमचं. पण एक गदी मानपूरकरांचं वचन आहे, सुधीर फडकेंनी गायलेली रचना आहे. बाबांच्या तत्वाशी जुळती मिळते. हे बाबा, हार फिरलास रे, पण तुला बंद झालं म्हणे. हार फिरलास रे, पण तुला जवळचा देव कळाला नाही. तुला जवळचा देव कळाला नाही. दूरचा देव कळण्याआधी जवळचा देव कळाला पाहिजे. बाबांचे सुंदर वचन आहे. सुधीर फडकेंनी रचना गायली, ती फार गोड आहे. कुठे शोधिसी रामेश्वर. आपल्याला जवळचा देव कळाला पाहिजे. कुठे शोधिसी रामेश्वर, अन कुठे शोधिसी काशी. पण तुमचं आमचं झालं कसं सांगू? हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी. कुठे शोधिसी रामेश्वर. बाबा म्हणायचे, कुठं नाही तो देव,
बाबाचा चुलत भाऊ म्हणायला लागला, "अहो आबा, मला भूक लागली, भूक शिदोरी लवकर आली नव्हती." माझा भाऊ माझ्यापेक्षा लहान आहे म्हणून बाबांनी एका दगडाखाली हात घातला आणि दगडाच्या खालून एक भाकर काढली. बाबा म्हणतात, "कुठं नाही देव, लहान लहान लेकरांच्या बोलण्यात, शेतकऱ्याच्या पिकात, कधी कधी तो देव अकोल्याच्या बस स्टँडवर, अकोल्याच्या स्टेशनवर, मायबाप 5 दिवसापासून उपाशी आहे हो, फक्त एक कचोरी घेऊन जा साहेब." बाबांनी आपल्याला हा प्रत्यक्ष देव ओळखायला शिकवलं. कुठं नाही तो देव. देव बोलतो बालमुखातून, देव डोलतो उंच पिकातून, कधी समाज बांधवांना कळेल. तुमचं आमचं झालं कसं सांगू का? त्या आंधळ्यासारखं झालं. कोण्या आडनावाच्या नाही आहेत का आंधळे? डोळे असून आहेत का? ज्यांना डोळे आहेत पण आंधळे तसे आहेत का? अरे सावडीवरच दरोडा पडला. ऐका, आपलं तुमचं आमचं झालं कसं? त्या आंधळ्यासारखं. आंधळ्यासारखं म्हणजे आडनावाच्या नाही. त्या आंधळ्यासारखं कोण्या? काय तुला काय तुला उपयोग आंधळ्या, दीप सून उशाशी रामेश्वर अनकुठे शोधिसी काशी. आजही बाबांची, जगातला देव कडून देणाऱ्या बाबाची आजही या महाराष्ट्राला गरज आहे. आपण म्हणू कधी तर विनंती करू बाबांना, ओ भगवान बाबा, खरं तर वर्तमान महाराष्ट्रातलं चित्र पाहिलं, माझी विनंती आहे, मी कोणा जातीयवाचक शब्दाला स्पर्श करत नाही, पण सध्या हा जातीय द्वेष संपवण्यासाठी भगवान बाबांसारख्या एका महान संतांची गरज आहे. मी विनंती करतो तुम्हाला मायबाप, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व समाज बाबांची पुण्यतिथी साजरा करत होता. बाबा काही एकट्या वंजारी समाजाचे नाही, बाबा या राष्ट्राचे आहेत म्हणून त्यांना राष्ट्रसंत ही पदवी आहे. पण वर्तमान काही लोकांनी ब्रॅकेट मध्ये एखाद्या एका परिच्छिन्न अवस्थेमध्ये आपापला समाज आणला. म्हणून आपण बाबांना आपणच विनंती करू, बाबा कधीतरी तुम्ही हा जातीय द्वेष संपवण्यासाठी बाबा तुम्ही या. बाबा तुम्ही नारायणगडावर होते तेव्हा सुद्धा सगळी लोक तुमच्याकडे येत होती. बाबा तुम्ही भगवान गडावर धौम्य नाव, गड आहे त्या गडाचं पहिलं नाव धौम्य गड आहे, त्या धौम्य गडावर तुम्ही आल्यानंतर सुद्धा सगळी येत होते. बाबांनी विनंती करू बाबांना आपण, ओ भगवान बाबा, तुम्ही